नमस्कार मंडळी. ज्या महिला दररोज सकाळी उठून त्यांच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. पूज्य गुरुदेवांनी आजच्या त्यांच्या कथेत सांगितले आहे की ज्या महिला सकाळी उठून त्यांच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. आजच्या या व्हिडिओमध्ये असे 4 नियम सांगितलेले आहेत की जर महिलांनी या 4 नियमांचे पालन केले तर असे कोणतेही काम नाही जे त्यांच्याद्वारे पूर्ण होऊ शकत नाही. अशी कोणतीही समस्या नाही जे ते सोडवता येत नाही. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 4 नियमांचे पालन केल्याने तुमच्या कुटुंबात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा नेहमीच राहील. आणि ज्या ठिकाणी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तिथे कधीही धन आणि धान्याची कमतरता नसते. तिथे कधीही पैशांची कमतरता नसते. त्या घरात कितीही मोठे कर्ज नसते आणि नेहमीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा नेहमीच राहतो. तर त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत आणि ज्या महिला सकाळी उठून घराच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा. यासोबतच तुम्ही हे देखील ऐकले असेल की देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी ही दरिद्रतेची देवी असते. आता जिथे देवी लक्ष्मी नसते तिथे दरिद्रता असते. आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी दरिद्रता असते तेव्हा त्या घरात राहणे कठीण होते. तिथे खूप समस्या येतात, खूप तणाव येतो, पैशांची कमतरता असते आणि अशा अनेक कामात अडथळे निर्माण होतात. तर जाणून घेऊया त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. 4 नियमांचे पालन घरातील मोठ्या आई बहिणींनी नेहमीच करावे. आणि जर आजपासूनच तुम्ही नियमांचे पालन करायला सुरुवात केली तर असे कोणतेही काम होणार नाही जी तुमची इच्छा आहे, अशी कोणतीही इच्छा आहे जी पूर्ण होऊ शकत नाही. यासोबतच या 4 नियमांचे पालन केल्यानंतर तुम्हाला कोणतेही उपाय करण्याची गरज नाही, उपवास करण्याची गरज नाही. तुम्ही लोक खूप टेन्शन घेता की या इच्छेसाठी आपल्याला हे उपाय करावे लागतील किंवा ते उपवास करावे लागतील. परंतु जर हे नियम पाळले तर उपवास न करता सर्व कामे आपोआप होऊ लागतील. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घरात पैसे येऊ लागतील. घरात पैसे असलेली पैशांची समस्या असेल तर ती दूर होऊ लागेल. आणि जर तुमच्या घरात काही कर्ज असेल तर तुम्ही हा व्हिडिओ अवश्य पहा. तुमचे कर्जही हळूहळू कमी होऊ लागेल. पहा, तुम्हाला नेहमीच माता लक्ष्मीजी बद्दल माहिती असेल की माता लक्ष्मीजींना नेहमी चांगल्या ठिकाणी राहायला आवडते आणि त्यांची बहीण जी दरिद्रता आहे तिला वाईट ठिकाणी राहायला आवडते. म्हणून तुम्ही तुमच्या मनातून हे समजून घेऊ शकता की ज्या घरात प्रेम असते, ज्या घरात भरपूर पैसा असतो, त्या घरात कोणतीही समस्या नसते. त्या घरात माता लक्ष्मींचे आशीर्वाद असतात. आणि ज्या घरात नेहमीच भांडणतंटा होतात, ज्या घरात चुकीच्या गोष्टी घडत राहतात, काहीतरी किंवा दुसरे काही घडत राहते, त्या घरात गरिबी राहते. म्हणून तुम्ही लोक तिथे चुका न करता तुम्हाला आजपासूनच या चुका सुधाराव्या लागतील, जे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता एक गोष्ट सांगते, माता लक्ष्मीजींच्या येण्याची एक वेळ असते. दररोज तुमच्या घरी त्या येतात, पण दररोज जेव्हा त्यांना तुमच्या घरात ती गोष्ट आढळते जी गरिबीला आवडते तेव्हा ती तुमचे घर सोडून जाते. तर शेवटी माता लक्ष्मीजींना कोणत्या गोष्टी आवडतात जेणेकरून आपण असे केले पाहिजे आणि माता लक्ष्मी दररोज आपल्या घरात प्रवेश करतील. माता लक्ष्मीजी दररोज सकाळी आपल्या घरी भेटायला येतात. त्या पृथ्वीला भेट देण्यासाठी बाहेर पडतात आणि जेव्हा ती तुमच्या घराच्या दाराशी येते आणि तिला तिथे दिसते की या घरात सर्वजण झोपलेले आहेत, या घरात आपल्या आगमनाची कोणतीही तयारी केलेली नाही, मग ती परत जाते. आणि ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी आहेत तिथे दरिद्रता देवी माता लक्ष्मीची बहीण तिथे पोहोचते. मग तुम्हाला माहिती आहेच तुमच्या घरात कोणत्या समस्या येऊ लागतात. तर आता आपल्याला या 4 नियमांबद्दल माहिती जाणून घेऊया. त्या 4 गोष्टींबद्दल ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या घरात करायला सुरुवात कराव्या लागतील. आता पहिली गोष्ट म्हणजे घरातील मोठ्या आई बहिणींनी हे नियम विशेषतः येथे पाळले पाहिजेत. तर घरातील मोठ्या आई बहिणींसाठी पहिला नियम म्हणजे सकाळी लवकर उठणे. शक्य असल्यास ब्रह्ममुहूर्तावर पहाटे
4 ते 5 वाजेपर्यंत किंवा जरी तुम्ही शेवटचे उठलात तरी सकाळी 6 किंवा 7 वाजेपर्यंत तुम्ही लोक उठून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडावे. पाणी शिंपडण्यासारखे काय आहे बरोबर? तुम्ही अनेक लोकांना सकाळी लवकर त्यांच्या घराच्या मुख्य दारावर पाणी शिंपडलेले पाहिले असेल. त्यांचे एक कारण आहे की कारण माता लक्ष्मीजी म्हणतात की मला ती जागा आवडते जिथे सकाळी लवकर पाणी शिंपडले जाते आणि मला त्या ठिकाणी यायला आवडते. माता भगिनींनी म्हणजे महिलांनी काय करायचं आहे, नेहमी सकाळी लवकर उठून तुमच्या घरात शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्योदयापूर्वी तुमचे घर स्वच्छ करा. असे नाही की तुम्ही थेट जाऊन पाणी शिंपडायला सुरुवात करा. प्रथम स्वच्छता करा. स्वच्छता केल्यानंतर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य गेटवर पाणी शिंपडावे. पहा, इथे पाणी शिंपडण्याचे महत्त्व सांगितलेले आहे. पाणी ओतण्याचे महत्त्व सांगितलेले नाही. काही लोक असे करतात की ते पाण्याने भरलेली बादली आणतात आणि त्यांच्या घरासमोर संपूर्ण घर धुतात. म्हणून येथे सकाळी लवकर धुण्याचे महत्त्व नाही. जरी संध्याकाळी धुतले तर काही हरकत नाही, पण सकाळी लवकर पाणी शिंपडण्याचे महत्त्व आहे. म्हणून सकाळी लवकर तुमच्या घराच्या दरवाजावर झाडून वगैरे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून पाण्याचे भांडे आणायचे आहे. हे पाणी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातूनच तुम्हाला आणायचे आहे. ते भांडे जे तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात आहे म्हणजे तांब्याच्या कलशात तुम्हाला पाणी भरून आदल्या दिवशी रात्री स्वयंपाकघरात ठेवायचे आहे. जिथे तुमचे पिण्याचे पाणी ठेवलेले आहे तुम्हाला ते पाणी भरावे लागेल. असे पिण्याचे पाणी जे तुम्ही लोकांनी अशुद्ध केलेले नाही, तुम्ही ते प्यालेले नाही, तुम्ही तुमच्या घरात तांब्याच्या कलशात पाणी भरून ठेवत नसाल तर आजपासूनच ते पाणी भरून ठेवणे सुरू करा. कारण सकाळी लवकर तुम्ही ते तुमच्या घराच्या मुख्य गेटवर शिंपडाल. आता याचे आणखीन एक कारण आहे की आपण स्वयंपाकघरात ज्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी ठेवतो तिथे आपल्या पूर्वजांचे ठिकाण आहे. म्हणून जेव्हा आपण त्या ठिकाणाहून पाणी भरतो आणि आपल्या घराच्या मुख्य गेटवर शिंपडतो तेव्हा आपले पूर्वज देखील आपल्यावर प्रसन्न होतात. तर आता तुम्हाला काय करायचं आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून पाण्याने भरलेले भांडे आणावे लागेल किंवा जर एखाद्या दिवशी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात पाण्याने भरलेले भांडे नसले तर तुम्हाला सामान्य गोड पाणी, शुद्ध पाणी मिळू शकते. परंतु तुम्हाला ते पाणी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातूनच घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. जे काही चांगले पाणी असेल ते एका भांड्यात भरून तुमच्या घराच्या मुख्य दाराशी या आणि मुख्य दाराशी आल्यानंतर तुम्हाला हे पाणी तुमच्या उजव्या हाताच्या तळहातावर ओतून शिंपडावे लागेल. तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की तुम्हाला ती शिंपडायचे आहे. असे नाही की तुम्ही एक भांडी घेऊन ते एकाच वेळी पसरावे. तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या तळहातावर थोडे पाणी घ्यावे लागेल आणि तुमच्या घराच्या मुख्य दारावर जिथे तुमच्या घराची सीमा असेल तिथे घरभर तुमच्या घरासमोर त्या संपूर्ण परिसरात तुम्ही लोकांनी तुमच्या हाताने ते पाणी शिंपडावे लागेल. असे नाही की तुम्ही असे पाणी ओतले पाहिजे. जेव्हा तुम्ही हे पाणी शिंपडता तेव्हा पूर्णपणे नकारात्मकता नष्ट होऊ शकेल आणि ते पाणी ओतण्याचे महत्त्व येथे स्पष्ट केले आहे. म्हणून प्रत्येक घरातील माता आणि बहिणींनी दररोज सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर उठून अशा प्रकारे पाणी शिंपडावे. सकाळी लवकर उठल्यानंतर तुमच्या स्वयंपाकघरातील पाणी तुमच्या घराच्या मुख्य दारावर शिंपडा. देवी लक्ष्मी त्या घरात येऊन प्रसन्न होते आणि सोबतच ती त्या घरात नेहमीच आपले आशीर्वाद ठेवते. त्यासोबतच त्या घराची पूर्वज देखील त्या घरावर खूप प्रसन्न असतात आणि कधीही कोणतेही दुःख किंवा समस्या त्या येऊन देत नाहीत. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरात सकाळची पूजा करता, जेव्हा महिला पाणी शिंपडून मोकळ्या होतात तेव्हा त्या त्यांच्या घराची देवघरात जाऊन देवी देवतांची पूजा करतात. म्हणून ज्या घरात पूजा केल्यानंतर मित्रांनो त्यांच्या घराच्या मुख्य दारावर दिवा लावला जातो. देवी लक्ष्मीला त्या घरातही यायला आवडते. आता हा दिवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गोल वाती किंवा लांब वातीसह ठेवू शकता. लांब वाती असलेला दिवा नेहमीच देवींसाठी ठेवला जातो. म्हणून हा दिवा लांब वात ठेवली तर बरे, पण गोल वात ठेवली असेल तरीही काही हरकत नाही. म्हणून ज्या घरात सकाळी लवकर पूजा केली जाते त्या घराच्या मुख्य दाराच्या चौकटीवर दिवा ठेवला जातो. तो नेहमी कोणत्याही बाजूला ठेवा तुम्ही, त्यात काही अडचण नाही. म्हणून दिवा ठेवला जातो. ज्या घरात दिवा मुख्य दारावर ठेवला जातो त्या घरात देवी लक्ष्मीलाही यायला खूप आवडते आणि जेव्हा ती सकाळी लवकर पाहते की हो या घरात
दिवा जळतो आहे तेव्हा ती त्या घरात प्रवेश करते. आणि ज्या घरात तो दिवा जळत नाही, मुख्य दरवाजावर दिवा लावला जात नाही, तेव्हा माता अलक्ष्मीला तिथे यायला आवडते. म्हणून ही दुसरी गोष्ट आहे की ज्या घरात पाणी शिंपडून दिवा लावला जातो त्या घरात देवी लक्ष्मीला यायला आवडते आणि ती नक्कीच येते. यानंतर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे रांगोळी. एक छोटीशी रांगोळी ती मोठी नसू शकते. एक छोटी रांगोळी, एक छोटं स्वस्तिक जर ती तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीवर, मुख्य दारावर बनली असेल, तर माता लक्ष्मीजींना त्या ठिकाणी यायला नक्कीच आवडते. आणि जर तुमच्याकडे रांगोळी नसेल, तरीही तुम्ही पिठाचा चौकोन पाहिला असेल, तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पिठाचे स्वस्तिक देखील बनवू शकता. अन्यथा ती रांगोळी असेल, तर तुम्ही ती देखील बनवू शकता. ती तुमची इच्छा आहे. जी तुमच्या घराच्या मुख्य दारावर एक छोटी रांगोळी आहे. जेव्हा माता लक्ष्मीजी रांगोळी पाहतात, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांना त्या घरात यायला खूप आवडते. म्हणून तुम्ही दररोज एक छोटी रांगोळी बनवावी. त्यानंतर पहा, आता पुढची गोष्ट आहे आणि तुम्हाला कदाचित त्या गोष्टीबद्दल माहिती नसेल. ती गोष्ट म्हणजे पाण्याचे भांडे. म्हणजेच आपण सकाळी भरपूर पाणी शिंपडले, पण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दारावर पाण्याचे भांडे हे ठेवावे लागेल. आता हे पाण्याचे भांडे तुमच्या घरात मातीचे किंवा इतर कोणत्याही गोष्टीचे बनवता येते. म्हणून कोणत्याही गोष्टीची धातूची असू शकते. तुमच्या घराच्या मुख्य दारावर नेहमीच पाण्याचे भांडे ठेवले जावे. जुन्या काळामध्ये घरांमध्ये, खेड्यांमध्ये तुम्ही पाहिले असेल की लोक त्यांच्या घराच्या मुख्य दारावर पाण्याचे भांडे ठेवतात. म्हणजेच ते त्या भांड्यात पाणी भरतात आणि ते मुख्य दरवाजावर ठेवतात. म्हणजे ते देखील एक प्रतीक आहे की देवी लक्ष्मी त्यावर प्रभावित होते आणि ती तुमच्यावर प्रसन्न होऊन तुमच्या घरात प्रवेश करते. तर तुम्हीही तुमच्या घराच्या मुख्य दारावर पाण्याचे भांडे म्हणजे पाण्याचे भांडे ठेवण्यास सुरुवात करावी. डाव्या हाताने, उजव्या हाताने तुम्हाला जसे वाटेल ते करा. एका भांड्यात एका बाजूला पाणी भरा आणि ते तिथेच ठेवा. तुम्हाला या पाण्याला काहीही करायची गरज नाही किंवा तुम्ही त्या पाण्यावरती थोडी फुले ठेवू शकता. फक्त ते भरून ठेवा आणि तिथेच ठेवा. हे पाणी पाहूनही देवी लक्ष्मी तुमच्या घरात येते आणि प्रवेश करते. तर या 4 गोष्टी होत्या. लोक या 4 गोष्टींची काळजी घ्या आणि जर महिलांनी सकाळी लवकर उठून या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आणि या 4 गोष्टी केल्या, तर देवी लक्ष्मी दररोज त्यांच्या घरी येईल. कारण देवी लक्ष्मी दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडते आणि ज्या घरात त्या 3-4 गोष्टी पाहते, त्या घरात ती त्याच वेळी प्रवेश करते. आणि जेव्हा ती सकाळी लवकर तुमच्या घरात प्रवेश करते, तेव्हा सकाळपासून तुमच्या घरात खूप आशीर्वाद येतील. चांगली कामे सुरू होतील. सर्व काही चांगले होईल. हळूहळू तुमच्या घरातून कर्ज निघून जाईल. जर कर्ज असेल तर पैशाच्या संबंधित समस्या देखील हळूहळू दूर होऊ लागतील. पैसे येण्याचे अनेक मार्ग मोकळे होतील. तर आता आपण लक्ष्मीजींना प्रिय असलेल्या या 4 गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता आपण गरिबीला प्रिय असलेल्या त्या गोष्टी पाहूयात. याचा अर्थ असा की ज्या घरात ही कामे केली जातात, त्या घरात गरिबी येईल. याचा अर्थ असा की माता लक्ष्मीची बहीण येईल. पहा, जेव्हा लक्ष्मीजी येतात, तेव्हा ती तुमच्या घराचे भांडार भरते. परंतु जेव्हा गरिबी येईल, तेव्हा तुमच्याकडे जे काही आहे ते देखील राहणार नाही. ती सर्व काही रिकामे करेल. तर पहा, ज्या घरातील लोक सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी उठत नाहीत, त्या घरात माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करते. तसेच ज्या घरात स्वच्छता नसते, घरातील सगळे साहित्य अस्ताव्यस्त पडलेले असते, घरामध्ये कचरा देखील बऱ्याच प्रमाणात असतो, घरामध्ये अडगळ असते, तुटलेले फुटलेले भांडी असतात किंवा इतर तुटलेले फुटलेले वस्तू असतात, फाटलेले कपडे असतात, त्या ठिकाणी माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करते. तसेच ज्या घरामध्ये सकाळी सकाळी भांडणाचा आवाज येतो किंवा दिवसभरात सतत छोट्या छोट्या कारणांवरून भांडण तंटा हा होत असतो, त्या ठिकाणी माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करते. म्हणजेच ज्या घरामध्ये शांतता नसते, स्वच्छता नसते, त्या ठिकाणी दरिद्रता असते.
त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे ज्या घरात संध्याकाळनंतरही महिला झोपलेल्या असतात त्या घरात ही दरिद्रता प्रवेश करते. ज्या घरात संध्याकाळच्या जेवणानंतर खरकटी भांडी त्या सिंकमध्ये तसेच रात्रभर पडून राहिलेली असतात त्या घरात दरिद्रता देवी प्रवेश करते. ज्या घरात संध्याकाळनंतर देवघरात दिवा लावला जात नाही, घराच्या मुख्य दरवाजावर संध्याकाळी दिवा लावला जात नाही, तुळशी मातेला दिवा लावला जात नाही, त्या घरात देखील माता लक्ष्मीची बहीण दरिद्रता प्रवेश करते. तर आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही लक्ष्मीजींना प्रसन्न करण्यासाठी ही 4 कामे करायची की गरिबी येऊ देण्यासाठी या गोष्टी करायच्या. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.